नमस्कार मंडळी. सिंह राशीच्या सर्व लोकांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती श्री देशपांडे गुरुजी यावरती मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, वैदिक शास्त्रामध्ये सिंह राशीला अत्यंत प्रभावशाली आणि तेजस्वी रास मानलं जातं. या राशीचा स्वामी ग्रह आहे सूर्यदेव आणि सूर्य म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व, मानसन्मान, प्रसिद्धी आणि राजसत्ता. म्हणूनच सिंह राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक आकर्षण असतं. हे लोक गर्दीतही वेगळे दिसतात. त्यांच्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची क्षमता असते. सिंह राशीचे लोक मनाने खूप मोठे असतात, दुसऱ्यांना मदत करणारे असतात, ज्यांच्यावरती प्रेम करतात त्यांच्यासाठी पूर्ण ताकदीने उभे राहण्याची क्षमता ठेवतात. पण मित्रांनो, प्रत्येक राशीचे काही गुण असतात, तसेच काही दोष देखील असतात. कधीकधी सिंह राशीच्या लोकांमध्ये इगो वाढतो. स्वतःचं मत सोडायला कठीण जातं. राग पटकन येतो आणि मग नंतर स्वतःलाच वाईट वाटतं. ही लोक मनाने खूप स्वच्छ असतात. फक्त त्यांच्या बोलण्याचा टोन कधीकधी कठोर वाटू शकतो. आता जाणून घेऊया जून 2026 हा महिना सिंहसाठी नेमकं काय घेऊन येणार आहे. मित्रांनो, या महिन्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे 2 जूनपासून देवगुरु बृहस्पती कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. आता सिंह राशीसाठी हा गोचर द्वादश भावात होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये द्वादश भाव हा खर्च, विदेश, एकांत, अध्यात्म, अंतर्मन आणि गुप्त गोष्टींशी संबंधित जाणला जातो. म्हणून जून महिन्यामध्ये तुमच्या विचारांमध्ये मोठे बदल नक्कीच जाणवू शकतात. कधीकधी तुम्हाला लोकांपासून थोडं दूर राहावंसं वाटेल. मनामध्ये सतत भविष्याचे विचार सुरू राहू शकतात. अनेक सिंह राशीच्या लोकांना या काळात अध्यात्माकडे ओढ वाढत आहे असे जाणवेल. मंदिरात जाणं, ध्यान करणं, मंत्रजप करणं किंवा शांत ठिकाणी एकट्याने वेळ घालवणं याकडे कल वाढेल. या गोष्टींमध्ये मन अधिक रमू लागेल. ज्यांना विदेशात जाण्याची इच्छा आहे, विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे किंवा बाहेरच्या देशातून करिअर अपॉर्च्युनिटी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हा काळ महत्त्वाचा नक्कीच ठरू शकतो. काही लोकांच्या विजा प्रोसेसमध्ये पुढे जाण्याचे योग आहेत, तर काही लोकांना अचानक विदेशाशी संबंधित बातमी मिळू शकते. त्याचवेळी शनी महाराजांचा प्रभाव देखील तुमच्या जीवनावरती राहणार आहे. आणि मित्रांनो, शनिग्रह माणसाला आयुष्यातील वास्तव दाखवतात. ते आपल्याला पेशन्स शिकवतात. म्हणून जून महिन्यात काही कामं थोडी उशिरा झाली तरी चालतील किंवा अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, पण लगेच निराश होऊ नका. कारण शनी उशिरा देतात, पण जे देतात ते टिकणारं देतात. करिअरच्या दृष्टीने जून महिना मेहनतीची परीक्षा घेणारा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. सिनियर लोक तुमच्या कामाचं निरीक्षण करतील. काही वेळा तुम्हाला असं वाटू शकतं की मी एवढी मेहनत करतोय पण ॲप्रिसिएशन कमी मिळत आहे. पण मित्रांनो, हा काळ शांतपणे मेहनत करण्याचा आहे. कारण जूनमध्ये केलेली मेहनत पुढच्या महिन्यांमध्ये मोठं फळ घेऊन येणार आहे. ज्यांना जॉब चेंज करायचा आहे त्यांनी घाईत निर्णय बिलकुल घेऊ नका. नवीन ऑफर मिळाली तरी पूर्ण माहिती तपासूनच पुढे जा. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी पार्टनरशिपमध्ये सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे. ब्लाइंड ट्रस्ट चुकूनही ठेवू नका. फायनान्शियल डॉक्युमेंट्स आणि ॲग्रीमेंट्स नीट तपासा. ज्याचा ऑनलाईन बिझनेस, मीडिया, क्रिएटिव्ह फील्ड्स किंवा पब्लिक डिलिंगचा काम आहे, त्यांना हळूहळू फायदा नक्कीच मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांसाठी हा काळ चांगला राहू शकतो. विशेषतः हायर एज्युकेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना महत्त्वाचा आहे. देवगुरु बृहस्पती ज्ञानाचे कारक मानले जातात. म्हणून नवीन विषय शिकण्यात रस वाढू शकतो. ज्यांना विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सकारात्मक योग तयार होताना दिसत आहे. ॲडमिशन प्रोसेस, विजा किंवा स्कॉलरशिप संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र कन्सिस्टन्सी ठेवणं फार गरजेचं आहे. कारण ग्रह साथ नक्कीच देतील, पण मेहनत तुमचीच असणार आहे. याकडे नक्की लक्ष द्या. आता बोलूयात फॅमिली लाईफबद्दल. मित्रांनो, या महिन्यात बोलण्यामुळे काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. विशेषतः घरातील लोकांसोबत बोलताना शांतता ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कधीकधी रागात बोललेला एखादं वाक्य नात्यामध्ये अंतर निर्माण करू शकतं. भाऊ बहिणींसोबत
छोट्या गोष्टींवरील मतभेद होऊ शकतात, पण महिन्याच्या पुढच्या भागात परिस्थिती नक्कीच सुधारताना दिसून येईल. आईचा आशीर्वाद या महिन्यात तुमच्यासाठी खूप शुभ राहील. आईच्या सल्ल्यामुळे एखादं अडकलेलं काम पूर्ण होऊ शकतं. वडिलांच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं फार आवश्यक असेल. त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. प्रेमसंबंधामध्ये जून महिना थोडासा सेन्सिटिव्ह राहू शकतो. मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे कधीकधी इगोमुळे वाद निर्माण होऊ शकतात. प्रिय व्यक्तीला तुमच्याकडून इमोशनल सपोर्टची अपेक्षा राहू शकते, म्हणून रिलेशनशिपमध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असेल. जर तुम्ही नातं शांतपणे आणि प्रामाणिकपणे सांभाळलं तर महिन्याच्या पुढच्या भागात प्रेमसंबंध मजबूत होताना दिसून येतील. काही लोक आपल्या प्रेमसंबंधाला विवाहामध्ये बदलण्याचा विचार करू शकतात. घरच्यांकडून देखील सपोर्ट मिळण्याचे योग दिसत आहेत. विवाहित लोकांसाठी जून महिना तुलनेने चांगला राहू शकतो. जीवनसाथीसोबत अंडरस्टँडिंग वाढेल. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही लोकांच्या आयुष्यात छोट्या प्रवासाचे योग बनू शकतात. देवगुरू बृहस्पतींची दृष्टी वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढवू शकते. फक्त एका छोट्या गोष्टीवरून राग करणं टाळा, कारण कधीकधी शांत संवाद मोठे प्रश्न सहज सोडवतो. आर्थिक बाबतीत म्हणायचं झालं तर इन्कम आणि खर्च दोन्ही वाढताना दिसून येतील. विशेषतः विदेश, प्रवास, घर किंवा लक्झरी गोष्टींकडे खर्च वाढू शकतो. मोठी इन्व्हेस्टमेंट करताना घाई करू नका. कोणालाही पैसे देताना पूर्ण विचार करा. जुन्या अडकलेल्या पैशांबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. मित्रांनो, जर तुम्हाला जून महिन्यामध्ये शुभग्रहांची कृपा हवी असेल तर हे 2 उपाय नक्की करा. प्रत्येक रविवारी सकाळी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास आणि मानसिक तणाव कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाला जल अर्पण करा आणि कपाळावरती केशराच्या गंधाचा टिळा लावा. यामुळे देवगुरू बृहस्पतींची कृपा मिळण्यास मदत होऊ शकते आणि भाग्याची साथ वाढू शकते. मित्रांनो, जून 2026 हा महिना सिंह राशीसाठी काही नवीन शिकवण घेऊन येऊ शकतो. काही गोष्टी उशिरा मिळतील, पण योग्य वेळी मिळतील. म्हणून घाई करू नका. शांत रहा, संयम ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. ग्रहांची कृपा हळूहळू तुमच्या बाजूने काम करताना दिसेल. मंडळी, आता वेळ आली आहे आजच्या त्या विशेष घोषणेची, ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. तुमच्या आयुष्यात नोकरी मिळत नाही आहे का? व्यवसायात सतत तोटा होतो आहे का? मुलांचे लग्न जुळण्यात अडचणी येत आहेत का? किंवा घरात नेहमी आजारपण आणि पैशाची चणचण भासते का? काळजी करू नका. आता मी थेट तुमच्या मदतीसाठी उभा आहे. तुमच्या या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे मोफत कुंडली मार्गदर्शन सुरू केले आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही फी देण्याची गरज नाही. हे मार्गदर्शन थेट तुमच्या व्हॉट्सअपवरती दिले जाईल. तुम्हाला काय करायचं आहे? स्क्रीनवर दिसत असलेल्या आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर मला तुमची माहिती एका मेसेजमध्ये पाठवायची आहे. तुमचे पूर्ण नाव, तुमची अचूक जन्मतारीख, जन्माची वेळ, जन्माचे ठिकाण, गाव किंवा शहर आणि तुमचा फक्त मुख्य एक प्रश्न. माझी एकच नम्र विनंती आहे, हे मार्गदर्शन मी तुमच्यासाठी पूर्णपणे मोफत करत आहे. जेव्हा तुम्हाला माझ्याकडून व्हॉट्सॲपवरती तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि जर तुम्हाला माझे मार्गदर्शन योग्य वाटले तर फक्त आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओच्या खाली तुमचा एक अनुभव एका छानशा कमेंटद्वारे नक्की शेअर करा. तुमचे हेच प्रेम माझ्यासाठी माझी फी असेल. लक्षात ठेवा, या नंबरवरती कॉल करू नका, कारण कॉल उचलणे शक्य होणार नाही. फक्त तुमची माहिती व्हॉट्सॲपवरती मेसेज करून ठेवा. 24 ते 48 तासात तुम्हाला तुमचे उत्तर नक्की मिळेल. चला तर मग आजच तुमची माहिती मेसेज करा. उद्या पुन्हा भेटूया नवीन पंचांगासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.